महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं हळद, पपई, आंबा यासह जे पिकं आहेत त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता सध्या मी वसमत तालुक्यातील वाई या शिवारामध्ये आहे आणि इथे बघत असाल की ही पपईची बाग आहे. एकूण 5 एकरमध्ये प्रल्हाद जाधव या शेतकऱ्यांनी ही पपईची बाग उभी केली होती. यातनं त्यांना चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता ही पपईची बाग जी आहे ती पूर्ण ध्वस्त झालेली आहे आणि इथे शेतकरी पपईच्या बागेमध्ये जे काही माल आहे तो वाचवण्याचा आणि उचलण्याचा प्रयत्न करत. आपल्यासोबत जाधव आहेत. मला सांगा, किती नुकसान झालंय तुमचं? एकूण किती एकरमध्ये ही बाग होती आणि सध्याची परिस्थिती? माझी 5 एकरमध्ये बाग होती. 4,000 पपईची रोपाची लागवड केली होती. माझं मिनिमम 20 लाख रुपये नुकसान झाले आतापर्यंत. याच्यावर 6 लाख रुपये खर्च पण झालता बघा. आज नेमकं आता कुठं 4 पैसे याच्यातून निघाल्यास सुरुवात झाली, पण कालच्या वादळी पूर्ण बाग साफ झाली आहे. टोटल नुकसान झाल्यामुळे याच्यातून आज 1 रुपया उत्पन्न निघणार नाही आता. मला सांगा, एकूण याच्यातनं किती उत्पन्न मिळणार होतं आणि आतापर्यंत तुम्ही या संदर्भात कोणी तुमच्याकडे पंचनामे करायला आले? आतापर्यंत पंचनाम्याला कुठले कोणी झालं नाही. मी काल नुकसान झालं 5 वाजता झाल्याच्या बाद मी 6 वाजता तालुका कृषी अधिकारी भिशे साहेबांना फोन केला असता. त्यांनी मला उडवाउडीचे उत्तर दिले की तुम्ही तहसीलला कळवा आणि तहसीलला कळवा, आमच्याकडे कुठले पंचनाम्याचे काही एक आदेश आले नाहीत, तर आम्ही पंचनामे करू शकत नाहीत. आणि त्यामुळे आज आतापर्यंत कुठल्याही तहसीलचं नाही, कृषी विभागाचा कुठलाही कर्मचारी आलेला नाही. मला सांगा की पपईच्या बागेसह इतर कुठकुठल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, किती नुकसान आहे? एकंदरीत काल जो पाऊस झालाय त्याच्यामुळे किती फटका बसलाय शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना फटका म्हणजे उन्हाळी ज्वारी, केळी, पपई, मोसंबी, आंबा, कांदा यांचे भरपूर नुकसान झालेलं आहे. हे कुठल्या परिस्थितीत भरून न निघणारं नुकसान आहे. तरी मायबाप शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जमल तितकी देण्यात यावी. मला सांगा की आतापर्यंत जे काही तुमचं नुकसान झालं, तुम्ही म्हणता की आतापर्यंत कोणी याच्या शेत बांधावरती आलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये काय वाटतंय सरकारकडनं? सरकारकडून अपेक्षा काय? सरकार बोलते की कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांना मदत करू. फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढीच आहे. सरकारकडून कुठलीही मदत आतापर्यंत शेतकऱ्याला भेटलेली नाही. आता काय मागणी आहे? आता जे नुकसान झालंय याच्यावरती काय? याच्यावर मिनिमम उत्पन्नाच्या 10% तरी शासनाने दिले तरी अपेक्षित आहे. पण शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत जे जमल तितकी देण्यात यावी. ते शेतकरी आहेत आणि या भागामध्ये पपईच्या बागेंसह आंबा, मोसंबी, हळद, ज्वारी या सगळ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अद्यापही सरकारी अधिकारी, कर्मचारी बांधावरती शेतकऱ्यांच्या पोहोचले नाहीत पंचनाम्यासाठी आणि त्यामुळं शेतकऱ्यांकडनं मागणी होते की त्वरित या नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून मदत जी आहे ती शेतकऱ्यांना द्यावी. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, वसमत, हिंगोली.